शाहरुख वाटत आहे, शाहरुख बट थोडीशी वेगळी आहे. ये ना. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघाले आहोत लंडनला आणि आल्यानंतरची आमची सेकंड ट्रिप आहे. आणि आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे ख्रिसमस आहे आता आणि लंडनच्या लंडनमध्ये जायचं म्हटलं तर ख्रिसमस वाईफ एकदम वेगळ्याच असतात. तर आज लंडनमध्ये आपण ख्रिसमस लाईट बघण्यासाठी जाणार आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ख्रिसमस लाईट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, तर मग मी पण तुम्हाला इथल्या लाईट्स दाखवते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आम्ही लंडनच्या युस्टन ट्रेन स्टेशनवरती आहोत. आता इथून अंडरग्राऊंड ट्रेनने आम्ही कोव्हेंट गार्डनला जाणार आहोत आणि तिथून आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. चेस्टनट या कॅफेमध्ये. मी या कॅफेमध्ये ब्रेकफास्ट करणार आहोत थोडासा. आणि इथे आम्ही ऑर्डर केलेलं आहे चिकन क्लब सँडविच. आता ब्रेकफास्ट झालेला आहे. आता स्ट्रीटच्या लंडनवरच्या लाईट्स एक्सप्लोर करूयात. मस्त ख्रिसमस ट्री आहे, छान डेकोरेट आणि हे रिअल आहे. ये प्रथम पुढे. आम्ही कोव्हेंट गार्डनला आलेलो आहोत. तिथं मस्त असं ट्री आणि मस्त वाईब आहे ख्रिसमसच्या. डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर केलेलं आहे. गर्दी पण बऱ्यापैकी म्हणावी अशी आहे, थोडीशी जास्त नाही. आणि इथं आर्टिफिशियल स्नो होणार आहे, दर एक तासाने स्नो होतो, त्यासाठी पण आपण थांबणार आहोत. आणि हे डेकोरेशन बघा, खूप सुंदर वाटते. तुम्हाला कसं वाटतं तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वेगवेगळ्या गोष्टी सेल, चमचे पण आहेत, स्पून पण आहेत बघा. शनेल छान आहे ना. कोव्हेंट गार्डनला दर एक तासानं स्नो होतो. तर 12 वाजता सुरू होतो. 12चा आमचा मिस झाला, तर 1चा बरोबर मिळाला आम्हाला. अर्धा तास आम्ही ब्रेकफास्टनंतर थांबलो होतो आणि फायनली इथे फेक स्नो सुरू झालेला आहे, आर्टिफिशियल. आणि खरंच खूप सुंदर वाटतं, एकदम रिअल वाटत आहे ते. तुम्हाला पण पाहताना दिसत असेल, खूप सुंदर वाटते आणि हा एक्सपिरियन्स पण छान होता. मागे तिकडे बघितर सोडा मागे. हे बघ वरती काय, इकडे हे बघ, हे बघ वरती काय. स्नो एन्जॉय करून आता आम्ही ट्रॅफिकलर स्क्वेअरला आलेलो आहोत. आणि इथे पण मी तुम्हाला एक ख्रिसमस ट्री दाखवणार आहे, जे काही एका गोष्टीमुळे खूप चर्चेत होतं काही दिवसांपूर्वी. तर तेही ट्री मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे ट्रॅफिकलर स्क्वेअरला देखील ख्रिसमसचं मार्केट भरलेलं आहे, खूप छान दिसत आहे. आणि गर्दी नाही आहे तशी, कारण की वीकडेज आहे. वीकडेजला आलेलो आहोत आम्ही, त्याच्यामुळे खूप कमी गर्दी आहे. छान वाटत आहे, हे मस्त व्ह्यू आहे. आजचं वेदर पण छान आहे, म्हणावी तशी जास्त थंडीही नाही आहे. आणि इथं ट्रॅफिकलर स्क्वेअरला आम्ही 3 वर्षानंतर आलेलो आहोत. डिसेंबर 2022ला आलो होतो, त्यानंतर आत्ता आलेलो आहोत. पण खूप छान वाटते. आणि मग म्हणत होते ते हेच ते ख्रिसमस ट्री आहे जे नॉर्वेकडून UKला दरवर्षी ख्रिसमसला गिफ्ट केलं जातं. हे ख्रिसमस ट्री दुसऱ्या महायुद्धाच्या काळात UKने नॉर्वेला जी हेल्प केली होती त्यासाठी थँक्यू म्हणून
हे ख्रिसमस ट्री दरवर्षी 1947 पासून लंडनला ट्रॅफल्गर स्क्वेअर येथे थँक्यू म्हणून गिफ्ट केलं जातं. इथे कुठे आता मुलांना मस्त मोकळी जागा सापडलेली आहे, मस्त खेळत बसतात. आता बराच वेळ झाला मी इथे थांबलेलो, मस्त एन्जॉय चालू आहे. अथांग पण छान खेळत आहे, त्याची झोप पण झाली. कुठे दादा? दादा कुठे? या ट्रॅफल्गर स्क्वेअरला आपल्या बऱ्याच बॉलिवूड मूव्हींची शूटिंग होते. बऱ्याचशा मूव्हींमध्ये तुम्ही हे पाहिलेही असेल. आता वीकडे असल्यामुळे इतकी गर्दी नाही आहे, पण मस्त वाटतंय. बरं झालं वीकडेजला आलो, तेच छान वाटत आहे एकदम. पहिली ट्रिप आहे युकेची लंडनमध्ये इथली. चला, थंडी वाजते ना, ते बघ बस. आता आपण आलेलो आहोत लिस्टर स्क्वेअरला. इथं ख्रिसमसचं मार्केट आहे, पण त्याबरोबरच आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत. ती काय आहे, ती बॉलिवूडशी रिलेटेड आहे. ती काय आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. ते पण छान आईस स्केटिंग आहे, पण हे 13 वर्षाच्या वरील मुलांसाठी आहे. आता आम्ही आलेलो आहोत लिस्टर स्क्वेअरला. तिथं काय आहे ते दाखवते मी तुम्हाला. इथे आहे DDLJचा काजल आणि शाहरुख यांचा स्टॅच्यू, जो की काही दिवसांपूर्वीच उभारलेला आहे. इथे आताच काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि काजल येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा स्टॅच्यू उभारलेला आहे. 30th ॲनिव्हर्सरी होती DDLJची, त्यानिमित्ताने लिस्टर स्क्वेअरला. शाहरुख वाटत आहे, शाहरुख बट थोडीशी वेगळी आहे, पण खूप छान वाटते हे पाहून. तो स्टॅच्यू बघितला आणि लगेच निघालो, जास्त वेळ थांबलो नाही. आणि आता आलेलो आहोत चायना टाउनमध्ये. तुम्हाला दिसत असतील इथून तिथून सगळे आकाशकंदील आहेत लाल, आणि हे पूर्ण स्ट्रीटवरती आहेत. छान वाटते, खूप सारे आकाशकंदील आहेत इथं लावलेले. आणि ख्रिसमसच्या वाईब्स या खूप वेगळ्या आहेत. लंडन सिटीमध्ये आल्यावरती एक वेगळीच वाईब असते आणि एकदम वेगळं फील होतं. खूप छान वाटते, रिफ्रेश होतं. आम्ही आलेलो आहोत पिकाडिली सर्कसला. आता अंधार पडायला लागलेला आहे. 3:30 झालेले आहेत. लवकर अंधार पडतो, त्याच्यामुळे लाईट्सही ऑन झालेल्या आहेत. आणि थोड्या वेळात अंधार पडला तर अजूनही छान दिसते स्ट्रीटवरती लाईट्स. आणि इथे निवांत प्रॅममध्ये बसून आरामात मस्ती सुरू आहे अथांगची. मस्त एन्जॉय करतोय. तो थोडासा कंटाळलाही होता, पण ट्रॅफल्गर स्क्वेअरला मस्त पाय मोकळे झाले त्याचे. अंधार पडलेला आहे, म्हणजे पडायला सुरुवात झालेली आहे. आता मस्तपैकी आपण स्ट्रीटवरच्या लंडनमधल्या लाईट्स एक्सप्लोअर करूयात, ख्रिसमस लाईट्स. इथे स्ट्रीटवरती तर लाईट्स आहेतच, त्याचबरोबर असे शॉप्समध्ये, मॉलमध्ये खूप छान छान प्रकारच्या खूप वेगवेगळ्या अशा लाईट्स डेकोरेशन केलेलं आहे आणि तेही पाहायला खूप छान आहे. कसं वाटलं रे येऊन? छान ना? येऊन कसं वाटलं? भारी वाटलं ना? 3 वर्षानंतर आलोय आपण, हे ना? 2022च्या डिसेंबरला आलतो आपण, आहे ना? मस्त वाटते, पण एकंदरीत आजचा दिवस छान गेला आहे ना. आणि आता आपण आलेलो आहोत लंडनच्या बॉन्ड स्ट्रीटवरती. आणि या स्ट्रीटवरच्या लाईट मला सगळ्यात जास्त आवडल्या. प्रत्येक स्ट्रीटवरच्या लाईट तर छान आहेतच, परंतु या स्ट्रीटवरच्या स्पेशली मला लाईट्स खूप आवडल्या. खूप छान लाईट्स आहेत. आणि ही स्ट्रीट मला वाटतं की ही श्रीमंत स्ट्रीट आहे, कारण की या स्ट्रीटवरती सगळ्यात मोठमोठ्या ब्रँडचे शॉप्स आहेत, जसं की शनेल असेल, डियर आहे, किंवा अजून भरपूर मोठमोठ्या ब्रँडचे शॉप्स आहेत इथे. आणि त्याच्या तिथे हे डेकोरेशन केलेलं आहे. हे ना, हे डेकोरेशन बघा ना किती सुंदर आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत आहे, एकदम छान हे सगळ्यात जास्त आवडलं मला.
वरती खूप सुंदर आणि भारी भारी कार पाहायला मिळतात. आता ही बुगाट आहे, किती छान दिसते, मस्त कार आहे. आणि या स्ट्रीटवरती आज मला खूप वेगवेगळ्या कार पाहिल्या आहोत. ऑक्सफोर्ड स्ट्रीटला आणि शेवटची स्ट्रीट आहे. इथून मग आम्ही थोडंसं खाणार आहेत. इथून ही ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. आता आम्ही इथे एक SKVP म्हणून आहे, तर तिथे आपलं इंडियन महाराष्ट्रीयन स्ट्रीट मिळतं फूड, तर तिथे जाणार आहोत. आणि ते पण तुम्हाला दाखवते मी आता काय काय आहे, कारण की आता काही महिन्यांपूर्वीच इथं ओपन झालेलं आहे ते. सो आता आपण तिथे जाणार आहोत. इथे चितळे बेडेकरचे प्रोडक्ट मिळतात, सोहानाचे मिळतात, त्याचबरोबर कल्याण भेळसुद्धा मिळते. आता मला भूक लागली होती, त्यामुळे आता आम्ही जेवायला आलो आहोत. तसेच जेवणाची वेळ नाही झालेली अजून, पण आता आम्ही मागवलेला आहोत मस्त अशी मिसळ, वडापाव, छोले भटुरे मागवलेले आहेत आणि मस्त आहेत ते. इथे प्रत्येक टेबल वाईज एक स्क्रॅच कार्ड मिळतं, त्यावरती जो मेनू असेल तो आपल्याला फ्री दिला जातो. तसं आज आम्हाला समोसा पाव आणि चहा फ्री मिळाला आहे. आणि मुलांसाठी हक्का नूडल्स आणि फ्राईड राईस मागवलं होतं, शेजवान फ्राईड राईस. आणि तो टेस्टला खरंच खूप छान होता, अप्रतिम टेस्ट होती त्याची आणि मुलांना पण खूप आवडलं. आपल्या पुण्यात जशा पुणेरी पाट्या असतात तशा या रेस्टॉरंटमध्ये देखील छान अशा मराठी पाट्या होत्या. आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आता खूप कंटाळलेला आहे, दिवसभर ट्रॅव्हल फिरणं. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. From Hello to all the way east, another 1 hour.